राज्य मागासवर्ग आयोगाने आज त्यांचा अहवाल सरकारकडे सुपूर्द केलेला आहे, ज्यामध्ये कॅबिनेटने या अहवालाला मंजुरी दिलेली आहे। मराठा समाजाला विशेष बाब म्हणून सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या 10% सरकारी नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्यात आलेले आहे। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत ॲडव्होकेट गुणवंत सदावर्ते सर आहेत। सर, आज जो काही अहवाल आलेला आहे त्यावर आपली पहिली प्रतिक्रिया काय? मला आज महाराष्ट्राच्या तमाम माझ्या खुल्या वर्गातील ब्राह्मण असतील, क्षत्रिय असतील, वैश्य असतील, ठाकूर असतील, जैन असतील, सिंधी असतील आणि त्यासोबतच ते तमाम गुणवंत जे वेगवेगळ्या जाती धर्माचे असतील, ज्यांच्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून ज्या खुल्या वर्गाच्या गुणवंतांसाठीच्या स्पेस सायन्सपर्यंत या देशाचं नाव 7 समुद्रापलीकड नेण्यासाठीच्या जागा आहेत, त्या जागांची कटोती म्हणजे गुणवंताच्या गुणवत्तेची कत्तल ज्या प्रकारे होत आहे, 10% गुणवंतांची कत्तल केली जात आहे, जे संविधान संमत नाही आहे। आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की सभागृहातील सन्माननीय आमदारांनो, तुम्हाला माझी विनंती आहे आणि ती विनंती अशी आहे की तुमची सतसत विवेकबुद्धी जागृत ठेवा, संविधानिक तत्व जागृत ठेवा आणि ह्या आणलेल्या बिलला विरोध करा। हे जे बिल आहे, हे बिल माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जे पॅरामीटर्स आहेत, संविधानिक स्पिरिट आहे, त्या स्पिरिटच्या विरुद्ध जाऊन दिलं गेलेलं ममत्वातून राजकीय उद्देशापोटी म्हणजे विरोधी राजकीय पक्ष असतील किंवा सत्तेतले पक्ष असतील, राजकीय हवसापोटी सगळ्यांनी मिळून पॉलिटिकल गेम याच्यासाठीचं हे बिल आहे। आणि ह्या बिल देत असताना मात्र तत्वसुद्धा मानली गेली नाहीत, पाळली गेली नाहीत। विशेष करून हे बिल जे आहे, ह्या बिलामधून सर्वसमावेशकपणे जर 12व्या वर्गातला समाजशास्त्राचा विद्यार्थी असेल, इतिहासाचा विद्यार्थी असेल, तो सुद्धा सांगेल की या बिलामध्ये कुठेही सामाजिक मागास असल्याचं तिळा एवढं सुद्धा याच्यामध्ये म्हणजे व्यक्तिगत आपलं ज्याला म्हणतो आपण आपल्याला त्याच्यात दिसून येत नाही आहे सामाजिक मागासलेपण। कोणत्या आधारावर तुम्ही आर्थिक मागासलेपणाला सामाजिक मागासलेपणामध्ये कन्व्हर्जन करत आहात? म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निवाडे आहेत ज्याच्यामध्ये अशा प्रकारची कृती म्हणजेच डॉक्टर जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन त्या निकालामध्ये जी तत्व सांगितली होती, जी गाईडलाईन्स सांगितली होती, त्या गाईडलाईन्सला सुद्धा चकनाचूर या बिलच्या माध्यमातून केले गेलेले आहे। कारण मुळातच हा रेफरन्स जो आहे, मराठा भाऊ सामाजिक मागास आहेत हे दाखवण्याचा जो घाट घालण्यासाठीचा जो रेफरन्स आहे, तो रेफरन्सच मुळात चुकीचा होता आणि तो चुकीचा रेफरन्स अशा एका व्यक्तीच्या हातात देण्यात आला म्हणजे जे निवृत्त न्यायमूर्ती शुक्रे आहेत, ते मी परत आज सांगतो, ते मराठा आरक्षणाच्या आरक्षणवादी कार्यकर्ते आहेत। डोळ्यांनी सगळ्यांनी पाहिलंय जरंग्यासोबत त्यांचे संबंध। आणि अशा व्यक्तींना मी असं मानतो की सेवानिवृत्तीनंतर एका कार्यकर्त्याला ते कार्यकर्ते आहेत सेवानिवृत्तीच्या नंतर, अशा मध्यंतरीच्या काळातील मराठा आरक्षणाच्या कार्यकर्त्याच्या हातामध्ये मला चुकीचे शब्द वापरायचे नाहीत, कोलितासारखे मला वापरायचे नाहीत चुकीचे शब्द कोलितासारखे, अशी जिम्मेदारी श्री शुक्रे यांना दिली। शुक्रेंनी काय दिवे लावलेत हे आपल्याला दिसत आहेत। शुक्रेंच्या कालखंडामध्ये एक ज्येष्ठ म्हणजे त्यांच्या वयापेक्षा फार वयानं मोठे असलेले जे निवृत्त न्यायमूर्ती आपले मेश्राम साहेब हे कशा प्रकारे वर्तित झाले हे कुठं वेदनादायी आहे। शुक्रेचं त्याच्यामधून कीर्ती समजते। आणि त्याही पुढे जाऊन मागच्याच आठवड्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने जो एक निकाल दिलेला आहे, त्या निकालामध्ये शुक्रेंची गुणवत्ता विद्वत्ता सुद्धा दिसून येते एका ईडीच्या आरोपीला जामीन देण्याच्या बाबतीतली। त्याच्यामुळे अशा म्हणजे शुक्रेंच्या कारकीर्द इतकी म्हणजे एखादं पुस्तक लिहिणं इतकी आहे। अशा व्यक्तीच्या कार्यकर्त्याच्या हातून ज्या प्रकारे आरक्षणाच्या बाबतीतला महत्त्वाचा विषय जो देण्यात आला आणि त्याची फलिती काय असू शकते, तर त्याची फलिती हीच आहे की कुठेही सामाजिक मागासलेपण दिसत नाही। आता शेतकरी आत्महत्याची वेदना प्रत्येकाला आहे। शेतकरी आत्महत्या मुळातच चुकीची आहे। राईट टू लाईफ आहे, राईट टू डाय नाही आहे।
परंतु आपण एक पाहिलं असेल की शेतकरी आत्महत्या ही आर्थिक विवंचनेतून झालेली आत्महत्या आहेत. त्याच्या बाबतीमध्ये वेगळ्या संशोधनाचा विषय असू शकेल, परंतु शेतकरी आत्महत्येंना आपण सामाजिक मागासलेपणामध्ये नेऊन जोडणं हे अत्यंत चुकीचं आहे. सामाजिक मागासलेपणाची व्याख्या म्हणजे ज्या प्रकारची पुस्तकं आहेत, म्हणजे आपल्याला सांगू इच्छितो सामाजिक मागासलेपण ज्याच्यातून आपल्याला समजतंय अशी पुस्तकं लक्ष्मण सारख्या लेखकांची पुस्तकं असतील किंवा नामदेव ढसाळांच्या कविता असतील, ह्याच्यातून तुम्हाला समजतंय की सामाजिक मागासलेपण काय आहे. आणि ह्याच्यातून तुम्हाला समजतंय की माझे जे घिसडी भाऊ असतात कशा प्रकारे मेहनत करत असतात, कशा प्रकारे भाता चालवत असतात, माझे जे वडार भाऊ आहेत ते कशा प्रकारे खडीफोडी करत असतात, माझे जे सुतार भाऊ आहेत कशा प्रकारे पटासी चालवत असतात, माझे जे भाऊ ज्याला आपण म्हणतो मसनजोगी भाऊ आहेत ते मसनजोगी भाऊ कशा प्रकारे स्मशानामध्ये किती मोठं कार्य करत असतात. किती सामाजिक मागासलेपण, म्हणजे ह्या सगळ्या जिथं भूत म्हणतो तिथं सुद्धा ते निर्धस्त असतात. आणि हे सामाजिक मागासलेपणाचं तत्व मला वाटतंय शुक्रेंना मला वाटतंय चुकीचे सामाजिक शास्त्राचं ज्ञान त्यांनी अवगत केलेलं असावं. त्याच्यातून त्यांनी आर्थिक मागासलेपणाला सामाजिक मागास ठरवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जो की मला असं वाटतंय आजच्या सभागृहामध्ये यशस्वी होऊ नये. आणि मला त्याही पुढे डंके की चोट पे म्हणायचं आहे, सरकार मला तुम्हाला निक्षून सांगायचं आहे ते हे की ब्राह्मण असेल, वैश्य असेल, क्षत्रिय असेल, सिंधी असेल, गुणवंत जे असतील ते सिरियाचे नाही आहेत, ते हिंदुस्थानचे आहेत. या मातीची रक्षण करते आहेत, या मातीचा स्वाभिमान बाळगणारे आहेत. आम्ही नथुरामजी गोडसे पंडित साहेबांचे विचार, फुले शाहू आंबेडकरांचे विचार, यांच्या विचाराचे पाईक आहोत. आमच्या मताला किंमत आहे की नाही सरकार, हा प्रश्न मी उपस्थित करतो. सभागृहातल्या आमदारांनी विचारावा सरकारला. आरक्षण थेट आरक्षण विरोधक का आरक्षण विरोधक? आम्ही जातीचे विरोधक नाही, तत्व आणि संविधानिक भूमिकेसोबत आहोत. आमदारांनी विचारावं की आम्हाला कधी बोलावलं का की खऱ्या गुणवंतांच्या ज्या ओपनच्या जागा असतात त्या जागा सुरक्षित राहण्यासाठी आमची काय भूमिका आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे शुक्रेपासून सगळे दाढी हलवण्यासाठी जरंगेंची तिथं, आणि त्यातून काय साध्य होऊ शकतंय? त्यातून साध्य हेच केलं की भारतीय संविधानाच्या आर्टिकल 14चं उल्लंघन झालंय, आर्टिकल 14चं हनन झालंय, मूलभूत हक्काचं हनन झालंय. अरे काय होईल? माझ्या सारख्याला गोळ्या झेलावं लागतील. रोज तर धमक्या झेलतो, गाड्या फुटल्या, राजधानी मुंबईमध्ये गाड्या फुटल्या. काय होईल? कुणीतरी येऊन हत्या करील, परंतु खुल्या गुणवंतांची 10% कत्तल होऊ देणार नाही. सरकार निक्षून सांगतो. मंत्री महोदयांनो, तुम्ही कॅबिनेट मंत्री आहात, इनर कॉन्शियस जागा करा. एक कप चहा प्या, डोळे लावून तिरुपती बालाजीची आठवण करा, डोळे लावून गणपती बाप्पाची आठवण करा, फुले शाहू आंबेडकरांची आठवण करा, त्यांचे विचार आठवा, प्रभू श्री रामचंद्राचे विचार आठवा. तुमच्या डोक्यातून राजकारणाची आसक्ती बाजूला काढा. जोपर्यंत तुम्ही राजकारणाची आसक्ती, मतांची आसक्ती बाजूला काढणार नाही, देश प्रगतीपथावर जाऊ शकत नाही. मला माहिती आहे, मला सगळे ऐकत आहेत, मला बघत आहेत, म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, आज जे काही बिल आणलेलं आहे हे बिल गुणवंतांची 10% खुल्या वर्गातील गुणवंताची कत्तल केली जाणारं, वैचारिक अभ्यासात्मक या देशाच्या गुणवत्तेची कत्तल केली जाणारं हे बिल आहे. आणि याच्यावर भूमिका स्पष्ट घेण्याची ताकद कोणत्याही राजकीय पक्षात मला दिसली नाही. त्या उलट खो-खोचा डाव दिसला. मला वाटलं होतं स्पष्टपणे राज ठाकरे भूमिका घेतील, परंतु त्यांनी सुद्धा स्पष्ट भूमिका घेतली नाही. राज्याचं नाही, केंद्राचं इथपर्यंत गेले. परंतु खुल्या गुणवंतांसाठीचा संविधानिक भूमिका, संविधानिक लढा
डॉक्टर जयश्री पाटील आणि हे डॉक्टर गुणरत्न सदावर त्यांचं दायित्व आहे. आम्ही ते सोडणार नाहीत. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये 1% जागा सुद्धा खुल्या गुणवंतांची कमी होऊ देणार नाहीत. त्याचबरोबर मला सरकार आणि सभागृहातील आमदार महोदयांना विचारायचं आहे, तुम्ही काय केलंय? ओबीसी मध्ये कुणबीकरण मान्य उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या थोरात विरुद्ध महाराष्ट्र शासन हे दिसत नव्हतं का? शुक्रेंना काय काय दिसलं नाही, काय काय लक्षात आलं नाही? कुणबी मराठा कुणबी करता येत नाही हे दिसलं नाही का शुक्रेंना? शुक्रेंच्या रिपोर्टमध्ये डॉक्टर जयश्री पाटीलच्या प्रकरणात स्पष्टपणे कुणबी मराठा कुणबी मागास नाहीत या संदर्भातला जो हे आहे म्हणजे आयोग आहे खत्री आयोग, तो खत्री आयोग त्यांना दिसला नाही, लक्षात आला नाही. जे जयश्री पाटीलच्या प्रकरणामध्ये रिजेक्टेड म्हणून लिहिलेलं आहे त्यापुढं मला असं वाटतंय शुक्रेंना कायम माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जे निकाल आहेत ते फार कमी वाचतात असंच मला वाटतंय. कारण परवा मागच्या आठवड्यात पदोन्नती आरक्षणाची केस होती. मला वाटतंय शुक्रेंच्या आयुष्यातले शेवटचे काही दिवस होते तेव्हाही माननीय न्यायमूर्ती नागेश्वर राव यांनी जे निकाल दिला होता त्या निकालाच्या विरुद्ध जाऊन शुक्रेंनी निकाल दिला. तसदी सुद्धा घेतली नाही कागदपत्र पाहण्याची. अनेक बाबी आहेत. स्वतंत्र पुस्तक होईल. सांगायचं तात्पर्य आमचं नैतिक धैर्य आहे. सांगायचं तात्पर्य या देशाच्या मातीसोबत प्रामाणिकपणे जगण्याची आमची ऊर्जा उर्मी जी आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारातून प्रभू श्री रामचंद्राच्या विचारातून आम्हाला मिळालेली आहे. म्हणून हे धारिष्ट घेऊन आम्ही बोलतो. आणि म्हणून मला सांगायचं आहे की या महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात आजचा जो दिवस आहे हा काळा कुट्ट दिवस आहे. या आजच्या दिवशी खऱ्या गुणवंतांची 10% कत्तल केली जात आहे हे पाहत नाही. परंतु महाराष्ट्र विसरणार नाही. खुल्या गुणवंतांची डेमोक्रेटिक मार्गाने लढाई असेल किंवा भूमिका असेल किंवा न्यायालयीन भूमिका असेल ती आम्ही लढू. सर, मनोज जरांगेंनी हे जे 10% आरक्षण दिलेलं आहे त्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. इंदिरा साहनी प्रकरणातून हे आरक्षण आहे ते सुप्रीम कोर्टात टिकणार नाही आहे आणि सरकारने जे आहे कुणबीतून ओबीसी आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे. मनोज जरांगेंना मला वाटतंय की त्यांना फार काही समजतंय आणि त्यांच्या बोलण्याला काही किंमत द्यावी असं काही मला विशेष वाटत नाही. कारण त्यांची जी भूमिका आहे ती एखाद्या स्वतःला स्पिरिच्युअल लीडर बनवल्यासारखी त्यांनी बनवून घेतलेली आहे. आणि इथे संविधानिक तत्त्व चालतात. कुणबी मराठा कुणबी हे तत्त्व रिजेक्ट झालेलं आहे. त्याच्यामुळं एक गोष्ट मात्र नक्की, तुम्ही मराठा कुणबी म्हणून तुम्हाला आरक्षण पाहिजे ओबीसीतून, त्यानंतर तुम्हाला स्वतंत्र 10% आरक्षण पाहिजे, त्यानंतर तुम्हाला EWS मधून आरक्षण पाहिजे. आणि मग काही लोक म्हणतील की अरे या तिन्हीतही आरक्षण नाही, मग चला जनरलमध्ये जातो, जनरलमधून अर्ज करतो. म्हणजे 4 ठिकाणी अशा प्रकारची तरतूद ही ठेवली जाऊ शकते का? डोळसपणे विचार करणार आहोत का? अत्यंत महत्त्वाच्या बाबी येणाऱ्या काळामध्ये सगळेच जे फंडे असतात ते ओपन करायचे नसतात. ह्याच चुका अपेक्षित होत्या. एकही शब्द सामाजिक मागासलेपणाचा नसताना सामाजिक मागासले ठरवण्याची जी धारिष्ट्य फक्त मराठा आंदोलनाचे कार्यकर्ते म्हणून शुक्रेच दाखवू शकतात. शुक्रेंची निवडच मुळात चुकीची अशी आम्ही तक्रार केलेली आहे. आणि अपॅरंट बायस नावाचे अनेक सिरीज ऑफ जजमेंट आहेत. त्या जजमेंट जर आपण तपासून पाहिले तर आपल्या एक लक्षात येईल की शुक्रेंनी स्वतःहून ह्या प्रकरणाला न्यायालयामध्ये काही काळ राहिलेले आहेत. लिजिटिमेट काय म्हणतो आपण त्याला, हे क्रिटिसिझम हा माझा अधिकार आहे. लिजिटिमेट क्रिटिसिझमच्या आधारेच सांगतो की शुक्रे, तुम्हाला माहीत होतं की तुमच्या विरुद्ध जनरेटा आहे, त्यावेळेस तुम्हाला माहीत नाही का अपॅरंट बायस जेव्हा एखादा वर्ग आपल्या विरुद्ध बोलतो, एखादी पार्टी बोलते, त्यावेळेस आपण काय करायला पाहिजेत होतं? का प्रेमात पडलात? असं काय लव झालं होतं की तुम्हाला ह्या प्रकरणासोबतच जायचं होतं? तुम्ही म्हणू शकला असतात की मेजॉरिटी डिसिजन होईल आणि मी या प्रकरणात राहणार नाही. परंतु ज्या प्रकारे मी म्हणत नाही की बालिशपणे,
परंतु ज्या प्रकारे आपण जे हे सगळं कृत्य केलं, हे म्हणजे ज्याला म्हणतो आपण जी तत्त्व आहेत, न्यायप्रणालीची तत्त्व आहेत, त्या न्यायप्रणालीच्या तत्त्वासोबत हे जात नाही. हे जड अंतकरणाने नमूद करावं असं वाटतंय. मला असं वाटतंय की शुक्रेंनी माझं हे एकूण लिजिटिमेट क्रिटिसिझम ऐकल्याच्या नंतर स्वतः राजीनामा द्यावा आणि शुक्रेंनी ज्या चुका केल्यात त्या पश्चातापावर विचार करावा. आणि त्याही पुढं जाऊन बाळासाहेब थोरात, मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही माझ्यावर टीका करण्याच्या अगोदर आता राजकीयच बोलतो, तुम्ही काँग्रेसची जी चडी सुटून गेलेली आहे, जो नाडा सुटून गेलेला ना, तो नाडा सांभाळा. ते आवश्यक आहे तुमच्यासाठी. आणि त्या नाड्याची दोर माझ्या हातात आहे, हे लक्षात ठेवा. ती दोर जर मी ओढून घेतली तर काहीच शिल्लक राहणार नाही. हे बाळासाहेब थोरातांना, म्हणजे व्यक्तिगत मला त्यांच्यावर टीका करायची नाही, त्यांनी राजकीय टीका केली म्हणून टीकेचं उत्तर डंके की चोट पे बाळासाहेब थोरातांना द्यायचं आहे, म्हणून हे उत्तर. सर, जे सर्वेक्षण झालेलं आहे त्यावर विविध राजकीय नेत्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे की कुठं स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे, तर काही मागासवर्गीय आयोगाच्या ज्या समितीवर होते त्यांनी राजीनामे दिलेले आहेत आणि एकदम 15 दिवसामध्ये 150 प्रश्नाचे सर्वेक्षण कसे करण्यात आलेलं आहे राज्यभराचं, यावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. यावर काही मुद्दा होऊ शकतो का? मुद्दा तर हा आहे की आम्ही सगळ्यात अगोदर तक्रार दिलेली आहे. माझी लिखित तक्रार आहे शुक्रेंच्या बाबतीत, सर्वेक्षणाच्या बाबतीत, बोगस सर्वेक्षणाच्या बाबतीत. ट्रॅक्टर दिसायलंय, शिक्षकाला अधिकार कुठं होते की ट्रॅक्टर, ते म्हणते की ट्रॅक्टर कोणाचा आहे? शिक्षक. तुम्हाला सांगतो, अहमदनगरमधली गोष्ट सांगायलो, शिक्षक म्हणाला हे ट्रॅक्टर आहे, ते म्हणते नाही. शिक्षक म्हणाला अरे हे तर म्हणजे RCCचं घर आहे, ते म्हणाले नाही. कारण क्रॉस व्हेरिफिकेशनची तरतूद कुठं आहे? म्हणजे सोशल मीडियावर सांगण्यात आलं झोपड्या आहेत सांगा, परंतु ह्या सगळ्या बाबीसुद्धा शुक्रे विसरले की ह्या बाबीसुद्धा आर्थिक मागासलेपणाच्या आहेत, सामाजिक मागासलेपणाच्या नाही आहेत. म्हणजे जड अंतकरणाने सांगायचं आहे की अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यामध्ये जिथे ते नेतृत्व करतात, विष्णुपुरी गाव आहे, जिथे त्यांच्या बापाच्या नावाने मेडिकल कॉलेज आहे, त्या विष्णुपुरी गावामध्ये मला जी माहिती आहे, मागच्या काही वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्या गावातून जाऊ दिली जात होती का, हे विचारा. अशोक चव्हाण उत्तर द्या. त्याचबरोबर त्यांच्याच मतदारसंघामध्ये मुदखेड तालुक्यातल्या रोई पिंपळगाव, तिथे सुद्धा ज्यावेळेस संजय बॅनर्जी नावाचा अधिकारी आतापर्यंत मागचा ज्यांची म्हणजे आत्महत्या झाली, त्या प्रकरणात सुद्धा गावातून जाऊ देण्याची मुभा होती का? ह्याला सामाजिक मागासलेपण म्हणतात. घरदारं फुकून देणे, कुणीतरी येऊन अत्याचार म्हणून रांजणं फोडणे, पाण्याचे लीद एकत्र करून घाडगे मडके बनवणे. एका बाजूला आमचे जे म्हणजे कोण काय खावं हा प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. आम्ही फेंडरी गुंडा म्हणतो. आमचे जे पिल्ले असतात आमचे डुकराचे, ते भाजून खाणे, कापून खाणे, हे आमचं मागासलेपण आहे. हे ह्याला मागासले म्हणलेलं आहे. म्हणजे तुम्ही अमावस्येचं ताट ठेवून जायचं कावळ्याला खायला आणि आम्ही जाऊन ते ताट खाऊन घ्यायचं. मी खाल्लेलं आहे ते ताट, कारण मी अभ्यासाला जायचो गोदावरीच्या काठाला, तेव्हा अमावस्या पौर्णिमा असली की लोक ताट आणून ठेवायचे, एकदम छान सुंदर ताट, त्याच्यात सगळंच मिळायचं खायला आणि दक्षिणा मिळायची. त्यामुळं सांगायचं तात्पर्य हे सामाजिक मागासलेपणाचं तत्त्व आहे. हे मराठा भावांसोबत कुठेही अशा प्रकारचं डिस्क्रिमिनेशन नव्हतं. आणि मला डंके की चोट पे सांगायचं आहे, हा राजकीय मी स्टंट म्हणणार नाही, सरकार आहे, परंतु हे न टिकणारी बाब आहे. आणि मला असं वाटतं आहे सरकारने हे बिल वापस घ्यावं. आणि सन्माननीय राज्यपाल महोदयांना मी विनंती करतो की एकूण डिबेट ऐकल्याच्या नंतर कोणतेही बिल म्हणजे बिलाला कायद्यात स्वरूप देण्याच्या अगोदर आमचं मत लक्षात घ्यावं. सन्माननीय राज्य सरकारने आमचं मत विरोधक म्हणून, म्हणजे आरक्षणाची कटोती करण्याच्या अगोदर विरोधक म्हणून ऐकलेलं नाही. आम्ही आमची ऑब्जेक्शन नोंदवलेलं आहे. खास करून मी डॉक्टर गुणरत्न सदावर्ते ऑब्जेक्शन नोंदवलेलं आहे, सर्वेक्षणावर ऑब्जेक्शन नोंदवलेलं आहे. माझ्या ऑब्जेक्शनला नंबर देण्यात आलेला नाही आणि माझं ऑब्जेक्शनचं रिड्रेसल झालेलं नाही. आणि हे सगळ्या गोष्टी लक्षात घेता राज्यपाल महोदयांनी बिलवर सही करण्याच्या आधी, ॲसेंट करण्याच्या आधी, म्हणजे कायदा स्वरूपात आमचं म्हणणं ऐकावं, नैसर्गिक न्याय मानावा, अशी माझी कळकळीची विनंती आहे. मी राज्यपाल महोदयांना आता लगेच पत्र ईमेल करत आहे. सर, एक शेवटचा छोटा प्रश्न आहे. ज्या हरकती आलेल्या आहेत त्या ॲड्रेस झालेल्या नाहीत आणि
तुम्ही स्वतः हरकती टाकलेल्या आहेत. जर त्या ॲड्रेस झाल्या नाही तर तुम्ही सुप्रीम कोर्टाचा मार्ग स्वीकारणार का परत एकदा मराठा आरक्षण? बघा, माननीय सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केलेला आहे सरकारने स्पष्टपणे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पीठाचा अवमान केलेला आहे सरकारने स्पष्टपणे. माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जे निर्देश दिलेले आहेत, मला सांगा, याच्यामध्ये पॉलिटिकल सर्वेक्षण केलं आहे. त्या पॉलिटिकल सर्वेक्षणमध्ये किती टक्के आज तुम्ही दाखवणार आहात? अत्यंत दुर्दैवी दुर्गम्य बाब मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. आय डोंट नो व्हॉट फील. 2008 नंतर काय परिस्थिती झाली हे पाहण्यासाठी 2008 नंतरचं सामाजिक मागासले पण मोजलं जाऊ शकतंय. संगणकीय युगात आल्याच्या नंतरचं मागासले पण मोजणार आहात तुम्ही. शेकडो वर्ष गुलामगिरीतून, शेकडो वर्ष सामाजिक अन्यायातून जे रंजले गांजले त्यांच्यासाठी अनइक्वल्सला इक्वल करण्यासाठीची ती तरतूद आहे. शुक्रे, सन्माननीय आपण माजी न्यायमूर्ती होतात. सॉरी टू से, आपण तात्विक दृष्ट्या विचार करायला हवा होता. मी म्हणत नाही भावलं होऊन तुम्ही हे सगळं करायला नको होतं. जड अंतकरणानं मराठा भाऊ सामाजिक मागास नाहीत. मला असं वाटतंय क्षणाचाही विलंब नसावा आणि लागणार नाही. कारण जयश्री पाटीलच्या केसमध्ये 3 निकाल आहेत. एक निकाल नोटीस काढलेली होती सरकारला माननीय सर्वोच्च न्यायालयाने, दुसऱ्या निकालामध्ये स्थगिती दिली होती आणि तिसऱ्या निकालामध्ये जजमेंट स्टकडाऊन झाली होती. 3ही निकाल हातात आहेत. काल रात्री म्हणजे आज सकाळपर्यंत त्याचा अभ्यास करत होतो. सरकारने हे विद्यमान बिल नाकारावं, म्हणजे एकूण सभागृहांनी ही भावना आहे. राज्यपाल महोदयांनी सही करू नये कायद्याच्या स्वरूपात आलेल्या बिलाला, ममत्व दाखवू नये, आले आहे तसंच त्याच्यावर कारवाई करू नये, आमचं ऐकावं, हे बिल थांबावं. अन्यथा माननीय भारताच्या संविधानातील आर्टिकल 226 ह्या आधारावर तातडीनं तासांमध्ये ह्या कायद्याला न्यायालयात नेऊ. एकूण प्रगल्भ म्हणजे शास्त्रीय अभ्यासाच्या आधारे, संविधानिक अभ्यासाच्या आधारे हा कायदा टिकणार नाही. हे डंके की चोट पे मी तुम्हाला सांगू इच्छितो. मराठा समाज आर्थिक मागास असला तरी सामाजिक मागास नाही आहे आणि ह्याच मुद्द्यावर राज्यपालांनी ज्या काही नोंदणी आलेल्या आहेत, ज्या अहवाल आलेला आहे त्यावर सही करू नये असं गुणरत्न सदावर्ते सरांनी सांगितलेलं आहे. आणि काही तासामध्येच जर हा अहवाल मागे घेण्यात आला नाही तर सुप्रीम कोर्टात जाणार. कॅमेरामन गणेश सोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.